चला तर मग सुरुवातीपासून सुरू करूया सांगलीकर. नमस्कार. मी आज आलते श्री क्षेत्र बाळूमामांच्या दर्शनासाठी आदमापूरला. तेव्हा माझ्या भावाने सांगितले की इथे एक वाडा आहे आणि त्या वाड्याची कथा अशी आहे की तिथं बाळूमामा स्वतः येऊन राहून गेलेले आहेत. किती दिवस राहिल्यात काही इन्फॉर्मेशन नाहीये, कारण तिथं कोण सांगायला सुद्धा नव्हतं. मग जी माहिती कळाली मला ती तुम्हाला मी सांगत आहे किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. बघू शकता तुम्ही ह्याचं बांधकाम हे जुन्या पद्धतीचं आहे आणि खरंच जुन्या पद्धतीचा वाडा आहे. पण ह्याची सारखी डागडुजी केलेली आहे आणि फरशा सुद्धा लावून घेतलेल्या आहेत. त्यामुळे ह्याची कंडिशन चांगली आहे. वर गेल्यावर बघतो तर खूप गर्दी होती. सगळेजण बाकीचे पण बाळूमामाच्या दर्शनासाठी आलेले. त्यांनी पण बघायला त्यांच्या वस्तू कोणकोणत्या. तिथं वस्तू काचपेटीत आतल्या साईडला रूम मध्ये ठेवल्यात आणि बाहेर असं लॉक लावलेलं आहे छोटंसं. आणि तुम्ही ही खिडक्या ते बघू शकता. खिडक्याच्या बनावटीवरूनच कळतं की ही सगळी जुन्या काळात केलेली बांधकाम आहे. तर आतल्या साईडला बघताना आपल्याला त्यांचा बिछाना दिसतो. ह्या 2 चपला आहेत त्यांच्या कोल्हापुरी आणि इथं त्यांची खुर्ची आहे आणि बिछाण्यावर ते ज्यात हळद असते ना, म्हणजे भंडारा ते ठेवतात ते आहे. त्यांची पालखी आहे. इथे त्यांच्या वस्तू व्यवस्थित ठेवल्यात आणि त्या साईडला ते एक दरवाजा आहेच आणि भिंत आहे. भिंतीला तिथं आपल्याला जे पाहिजे ते मागण्यासाठी कौल लावतात. माझ्या भावानं कौल लावला, मी पण लावला. माझा काय लागला नाही, एका हाताने लागला नाही म्हणून मी 2-2 हाताने चालू केलं. 2 हाताने पण ठीक आहे, लागला नाही माझा. त्यानंतर मी खालनं तुम्हाला बिल्डिंग दाखवते. ही असा आहे हा वाडा. थँक्यू.